जर तुमच्याकडे गाडी आहे तर गाडीवर फास्टॅग डेफिनेटली असेल, पण हा फास्टॅग इनव्हॅलिड आहे असं कोणी तुम्हाला सांगून थांबवलं तर हो, असं होऊ शकतं. तुमच्या गाडीचा हा फास्टॅग आता तुम्हाला ऑथेंटिकेट करावं लागणार आहे, व्हेरीफाय करावं लागणार आहे. त्यासाठी नो युअर व्हेकल नावाची एक प्रोसेस आहे. अगदी तशीच जशी बँकेत आपण नो युअर कस्टमर किंवा केवायसी करतो. काय आहे ही प्रोसेस, ती करायची गरज का पडली आणि ती कशी करायची पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आहे गुलशन, तुम्ही पाहताय BBC मराठी. तर नो युअर व्हेकल पॉलिसी आणायची गरज काय पडली तर NHAI नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाला अनेक तक्रारी येत होत्या की देशभरात फास्टॅगचा गैरवापर सुरू आहे. म्हणजे अनेक जे फ्लीट युजर्स आहेत ज्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत ते एकच फास्टॅग सर्व गाड्यांसाठी वापरत होते. अनेक घरांमध्ये जर वेगवेगळ्या गाड्या आहेत तर सगळ्या गाड्यांवर एकच फास्टॅग वापरला जात होता, तो शेअर होत होता. आणि अनेक ट्रक चालक त्यांच्या ट्रक्सवर कारचा फास्टॅग लावत होते जेणेकरून तो बूम बॅरियर उचलेल आणि ट्रक असूनही कारचे पैसे वसूल होऊन किंवा त्याच्यातून वजा होऊन तो ट्रक पुढे जाईल. हे सगळं पाहता NHAI ने म्हटलं की बस आपण हे सिस्टम क्लिअर करण्याची गरज आहे आणि म्हणून NPCI देशभरात डिजिटल पेमेंट्स प्रोसेस करणारी जी संस्था आहे त्या NPCI सोबत आता NHAI ही मोहीम राबवत आहे. 2024 मध्येच या प्रकरणी आदेश देण्यात आला होता जो आतापर्यंत इग्नोर करण्यात आला, पण आता ही प्रोसेस तातडीने सुरू करण्यात आली आहे. तर KYB करायचं कसं? सगळ्यात आधी ज्या बँकेने तुम्हाला फास्टॅग इश्यू केला आहे त्या बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय. यासाठी अर्थात तुम्हाला आधी लागेल गाडीचं RC, आधार किंवा पॅन कार्ड असं कुठलं एक ID प्रूफ, फास्टॅगचा फोटो जो गाडीचा एक पहिले समोरून घ्यावा लागेल ज्यात गाडीची नंबर प्लेट आणि फास्टॅग क्लिअर दिसेल. दुसऱ्या बाजूने अँगलने म्हणजे जिथे गाडी एंड टू एंड समोरून मागेपर्यंत दिसेल असा एक फोटो घ्यायचा आहे. आणि तिसरा फोटो गाडीच्या आत बसून फास्टॅगचा घ्यायचा ज्याच्यामध्ये फास्टॅगचा कोड अगदी स्पष्ट दिसेल. मग या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स एक एक करून अपलोड करायचे आहेत. लक्षात ठेवा, फाईल साईज 1 MB पेक्षा कमी असायला हवा. सबमिट करताना फोनवर किंवा ईमेलवर तुम्हाला एक OTP येईल आणि बस तो सबमिट केला की प्रोसेस कंप्लीट. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये तुमचा फास्टॅग अप्रूव्ह होऊन येईल, म्हणजे तो सरकारीदृष्ट्या व्हॅलिड ठरेल. नाही केलं तर काय होईल तर अशा वेळेला जर तुम्ही टोल प्लाझावर आले आणि तुम्हाला अचानक सांगण्यात आलं की अरे तुमचं फास्टॅग व्हॅलिड नाहीये तर तो डिॲक्टिव्हेट होऊ शकतो. तो डिॲक्टिव्हेट झाला तर त्याच्यात असलेला पूर्ण बॅलन्स गायब, म्हणजे तुम्हाला टोल प्लाझावर त्यावेळेला दुप्पट टोल द्यावा लागेल, तोही कॅश. ते अवॉइड करायला जर ही KYB प्रोसेस आपण केली तर आपली जर्नी ही स्मूथ आणि हॅसल फ्री होऊ शकते. त्याच्यामुळे लगेच करून घ्या. पण हो, याच्यानंतर मिळणारे जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते 3 वर्षांसाठी व्हॅलिड असणार आहे. म्हणजे काय तर तुम्हाला पुन्हा 3 वर्षांनी नो युअर व्हेकल करावं लागणार आहे. कामाची गोष्ट आहे. आवर्जून लाईक आणि शेअर करा. अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा BBCMarathi.com वर. आणि हो, सीट बेल्ट जरूर वापरा. बाय.